आज मी करते चवळीची उसळ। माझ्याकडे लाल आणि पांढरी चवळी मिक्स अवेलेबल होती, तर ती छान मोड आणून त्यात थोडंसं पाणी घालून मी वाफवायला ठेवत आहे। 2 शिट्ट्या देऊन इकडे चवळी वाफवून घेणार आहे आणि दुसरीकडे हिरवी मिरची, चवीप्रमाणे जिरं आणि ओलं खोबरं याचं वाटण करून घेणार आहे। ओलं खोबरं जर खवलेलं असेल तर उत्तम। माझ्याकडे आता गोटा नारळ होता, तर मी त्याचे छान इथे तुकडे करून घेत आहे आणि ते व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। आता याची मी फाईन पेस्ट करून घेते आणि फोडणीची तयारी करते। इकडे आपला चवळीचा दाणा व्यवस्थित शिजलेला आहे। फोडणीसाठी तेल घेतलं। तेल छान तापल्यावर त्यामध्ये आता मी फक्त हिंग आणि हळद घालून घेणार आहे, कारण आपण हिरवी मिरची आणि जिरं ऑलरेडी पेस्टमध्ये यूज केलेलं आहे। या मागोमाग आता यामध्ये आपण केलेली ओल्या खोबऱ्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे, नाहीतर खाली कढईला लागून आपलं खोबरं करपू शकतं। त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे। उकळी आली की आपल्याला त्यामध्ये गोडा मसाला आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि गूळ व्यवस्थित वापरायचा आहे। गुळामुळे भाजीला छान गोडसर स्वाद येतो। तर आता यामध्ये मी लगेच चवळी घालून घेणार आहे। आपली शिजलेली चवळी यामध्ये घालून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्यांसोबत त्या चवळीला सुद्धा चव येईल, म्हणजे ते मसाले चवळीमध्ये सुद्धा मुरतील। आता यामध्ये परत थोडंसं कोमट पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। जर हीच उसळ भातावर वापरायची असेल तर आपल्याला थोडीशी पातळ लागणार आहे, त्यामुळे ग्रेव्ही आणि पाणी याचं व्यवस्थित प्रमाण घेऊन ती तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी लागेल। जर तुम्हाला फक्त पोळीसोबत खायची असेल तर ह्यापेक्षा थोडीशी घट्टसर झाली तरी चालणार आहे। सो मी आता ही थोडीशी घट्टसर केली आहे आणि आपली उसळ तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी। थँक्यू।